अगो बाई भैया साहेब तुम्ही या की बसा. आम्ही काही इथं बसायला आलेलो नाही. टॅलेंट जी भैया. अरे आपण इथं तोंड बघायला आलोय का? कमॉन अरे आप. जम्या सुरजा गो. अहो काय चाललंय हे? मामी अहो भैया साहेब काय हे? टॅलेंट त्यांना सांग, आमच्या अक्कल खाती असलेली त्यांची शिल्लक केव्हाच संपली. व्यवहार त्यांच्या बरोबरच केला जातो ज्यांचं क्रेडिट असतं. काय चाललंय हे? आम्ही सांगतो ना काय चाललंय. याचं क्रेडिट सुमेधाताईंना जातं. तुमच्या बचत गटाच्या नव्या अध्यक्षा. काय ग सुमे काय हे? आम्ही सांगतो काय येते. आजपासून हे सगळं सामान सुमेधाताईंकडे जाणार. हा कारण आम्ही हे सामान बचत गटाला दिलं होतं. अहो पण बचत गटात मी आहेच ना. माझ्याकडे राहिली तर काय फरक पडतोय? काय ग सुमे राहू दे नाही तर. मी काय बोलणार, माझं यात काही नाही. भैया साहेब म्हणतील तसं. अगं पण बचत गट मी स्थापन केलाय ना. तुम्ही मला कशाला सांगताय? तुम्ही असा डाव करून मशीन घेऊन जाल ना, माहित नव्हतं मला. अगं एवढीच मशीन डोळ्यात चालत होती तर सांगायचं होतं की दिली असती. पुष्पाताई तुम्ही काय बी आरोप करू नका. भैया साहेब आहेत म्हणून गप आहे मी. आम्हाला तर माहित बी नव्हतं की ही मशीन बचत गटाला दिली येते. है की नाही का अनेक? भैया मोटर पण आणू काय कनेक्शन सकट? आणू का म्हणजे आणायचेच. आता ह्यांच्यात ना आपल्यात काय कनेक्शन राहिलंय असं वाटतंय का तुला? आणि ती मोटर पण सुमेधाताईकडे द्या. बरं भाई. बॉक्स बघू. टॅलेंट हा सगळं आहे ना व्यवस्थित? भैया लिस्ट प्रमाणे 2-4 गुंड्या कमीच आहेत. आजपर्यंत आपल्याला गुंडाळण्यात घालवले असतील मामींनी. जाऊ दे ते. डोंट वरी. अहो भैया साहेब ऐकून तरी घ्या. हा मामी जवळ ऐकायचं होतं तवर ऐकलं. आता गोष्ट ऐकण्या पलीकडे गेली. भैया साहेब कुणाचं बी ऐकून तुम्ही असं कराल असं वाटलं नव्हतं मला. हो मामी, आम्ही ऐकत जरी 100 जणांचं असलो ना तरी करतो आमच्या मनाचंच. भैया साहेब तुम्ही जे काय केलंय ना ते मला अजिबात पटलं नाही. मामी आमचा चांगुलपणा समजा. आम्ही वाटलेल्या मिठाया परत घेत नाही. तेवढी माणूस की हाय आमच्यात अजून. अहो पण उद्या जर गावात कळलं तर माझी हाय तेवढी बी इज्जत जाईल. वर्ण मी दिसेल तिथं बायका मला टोमणं मारतील. कसं आहे मामी, जी ती कामं वेळेत झाली असती ना तर आज ही वेळच आली नसती. जम्या सुरजा टॅलेंट सगळं सामान सुमेधाताईंकडे पोचवा. हा काय राजा इथं का बसलेस? अरे आम्ही किती मजा करत होतो देवळात. थांबला का नाहीस? बाहेरच्या बाहेर निघून गेला. आणि कुठं गेलतास संध्याकाळच्या यायला? सातारला. का? अगं आपले सातारचे शहीद कर्नल संतोष माडिक सर त्यांच्या वीरपत्नी स्वाती मॅडम आहेत का नाही? अगं त्या भारतीय सैन्यात लेफ्टनंट झाल्यात. त्यांचा सत्कार होता आज, तिकडे गेलतो. अरे मग मला सांगायचं होतंच की मी बी आली असते. अगं तू खरंच यायला पाहिजे होतंस माहितीये का? त्यांचं भाषण ऐकून मला एवढं भारी वाटलं ना. नवरात्रीत त्यांच्या रूपात मला दुर्गेचं दर्शन झालं. बघ की अगं आपला नवरा गेल्यावर रडत न बसता तर खंबीरपणे उभं राहिलं. माडिक सरांचं देशसेवेचं व्रत आता त्यांच्या माघारी त्या पुढे नेणार. सगळ्या स्त्रियांनी ना त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. स्वाती मॅडम सारखी लढाऊ जिजाऊ प्रत्येक घरात असेल ना तर त्या घरात शिवबाचा फौजीत जन्माला येईल.
खरंय. शिकले कवा एकदा माझं लेटर येतंय आणि मी ट्रेनिंगला जातो ना, असं झालंय बघ मला. जाशील तू लवकरच. पण तू हे मला देवळात का नाही सांगितलं? अरे ते राहुले तिकडे गोंधळ घालत होतं ना, म्हणून नाही थांबलो मग तिकडे. तिथं त्या रावल्याचं काय चाललं होतं माहितीये? काय खेळता खेळता त्याची टिपरीच सुटली. अगं आता हसण्यासारखं काय त्यात, बिचाराचा मूड ऑफ झाला असं. त्याची टिपरी तुटली म्हणून नाही हसत आहे काय? मग अरे मग मी त्याला माझी टिपरी दिली. असलं खुश झालं माहितीये. शिकले मला तुझी हीच गोष्ट आवडती बघ. आणि काय काय आवडतं? पोका म्हणलेलं आवडतं का? अगं तुला सांगायचंच राहिलं, तुझा सकाळी कॉल आला जेडी नेमकी पुढ्यात. मला काही सुधारायचंच बंद झालं. वय तू गाव परत, मग दाखवतो तुला. हं? मग काय म्हणलंस जेडीला? सांगितलं कंपनीवाला स्कीम घेऊन मागा लागल्यात. आणि जेडी काय म्हणली? आवडली असेल तर स्कीम घेऊन टाका. काय? बरं ते जाऊ दे, तू फोन का केलेलास? अरे तेच सांगायला आलते. आपण आपली नावं तीच ठेवूया, धोका आणि बोका. म्हणजे कोणाला संशय बी येणार नाही. तू म्हणशील तसं. अच्छा, तुला एक विचारायचं होतं. विचार की. खरं खरं सांगशील ना, मला ती अंगठी कोणी दिलती? आज्या आज तुझं काही खरं नाही. शितलीला अंगठी आपण राहुलाच्या वतीने दिली आहे हे कळलं ना तर घोटाळा होईल. अरे सांग की कोणी दिली? अंगठी दिली ते महत्वाचं नाही का? आणि कुणी बी दिली असली तर त्याचं महत्व काय कमी होणार आहे का? मला माहितीये कोणी दिली ते. असू दे माहिती. ते सोड, तू म्हणतेस ते बरोबर आहे. आपण हायच नाव ठेवूया. वय म्हणजे कोणी बघितलं तरी काही घोळ होणार नाही. आणि मला बोलाय बी भारी वाटते. काय भारी वाटतंय? बोका. खरंच बोका आहेस की. का? दूध भाकरी कोण खाते?